तर तो तरुण आहे कारण तो मृत आहे. कारण वृद्धत्वाचा छाप हा तर जिवंत शरीराला असतो. मला चिरतारुण्याचा आशीर्वाद हा तात्याराव सावरकरांनी दिलाय. तात्याराव सावरकर, सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकांनाही हेवा करावा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीने शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता, ह्या सर्वांनी धारण केलेला एक मानवी अवतार म्हणजे तात्याराव सावरकर. मला अजूनही आठवतो तो दिवस. अटकेत होतो मी. माझी चौकशी चालू होती आणि बाजाराने संबंध नसतानाही केवळ छळ करण्याच्या उद्देशानं त्या भीष्माचार्याला अटक करून दिल्लीला आणलं. तात्यारावांना पाहता क्षणी मी उठलो, त्यांना नमस्कार केला. तात्याराव म्हणाले, चिरंजीव हो. मी म्हटलं, तात्याराव माफ करा, पण तुमच्या या आज्ञेचं पालन माझ्याकडून घडेल असं मला नाही वाटत. तात्याराव म्हणाले, वेडायस नथुराम, अरे मी शतायुषू हो असं नाही म्हटलं, मी चिरंजीव हो असं म्हटलं. आणि तू चिरंजीव झालायस नथुराम. ज्या क्षणी तू पिस्तुलाचा चाप दाबलास आणि गांधी मृत झाले, त्या क्षणी नथुराम गोडसे नाव चिरंजीव झालंय. तू गांधीवाद संपवलास की नाही हा कदाचित वादाचा मुद्दा ठरेल, पण तू गांधी संपवलेस आणि स्वतः उरलास. गांधींचे विरोधक सच्चे हिंदू राष्ट्रवादी तर तुला आपल्या हृदय सिंहासनावर अढळ पद बहाल करतीलच, पण गांधींचे समर्थकही त्यांच्या चरित्रात तुला अमररूप देतील. गांधींच्या मातापित्यांच्या उल्लेखाशिवाय त्यांच्या कुठल्याच चरित्राला जसा प्रारंभ होऊ शकत नाही, तसंच तुझ्या उल्लेखाशिवाय त्यांचं कुठलं चरित्र पूर्ण होऊ शकणार नाही. तात्यारावांचे शब्द ते. हिलाल एकच जण. तात्यारावांनी उच्चारलेला शब्द म्हणजे भेद आणि लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे वेद. मग तो खोटा कसा ठरणार? तर असा मी 93 वर्षांचा दुड्ढाचार्य 39व्या वर्षीच सरणावर चढलेला. अवेळी मृत्यू. अवेळी होता पण आमंत्रित होता, स्वीकृत होता, पण चिरतरुण. त्या अश्वत्थाम्यासारखा. त्या अश्वत्थाम्याच्या डोक्यावर खोल जखम झाली आहे म्हणून तो तेल मागत फिरतोय. माझ्या हृदयात मस्तिष्कात खोल जखम झाली. किती वार झालेत त्या जखमेवर. देशाचे काष्टाने केलेले तुकडे, निर्वासित माता भगिनींवर झालेले बलात्कार, पाकिस्तानला गांधींच्या भालट्टापायी बहाल केलेलं ते 55 कोटी रुपयाचं अनुदान आणि अखंड हिंदुस्थानातून अलग करून पाकिस्तानला बहाल केलेली माझी सिंधू नदी. ह्या अश्वत्थाम्याला अजूनही तेल हवंय, पण मला मात्र स्पर्श हवाय तो त्या पवित्र पाण्याचा. त्या स्पर्शाची वाट माझ्या अस्थी पाहतायत. गेली 50 वर्ष माझ्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय. माझ्या अस्थी पिढ्यानपिढ्या हस्तांतरित कराव्यात, पण अखंड सिंधू अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत त्या विसर्जित करू नयेत. माझे मृत्यूपत्र वाचल्यानंतर तात्याराव म्हणाले, वा नथुराम वा, आधुनिक भारतातील दधीची आहेस तू. मी म्हटलं, तात्याराव माफ करा, पण कशाला इतक्या मोठ्या माणसाची उपमा देत आहे? अहो, भवानी तलवार लोखंडाची होती हे जरी खरं असलं तरी लोखंडाचा प्रत्येक तुकडा भवानी तलवार होऊ शकत नाही. पण निरुत्तर होतील तर ते तात्याराव कसले? त्यांच्याकडे प्रश्न नव्हतेच, त्यांच्याकडे फक्त उत्तरं होती. तात्याराव म्हणाले, नथुराम, अरे महाराजांनी स्पर्श केला म्हणून तलवारीची भवानी झाली. तलवारीच्या पातीपेक्षा मूठ जास्त महत्वाची. मुठीच्या पकडी मागे जिद्द असेल तरच आणि तरच तलवारीला धार येते. तू मागे अस्थी ठेवत नाहीयेस, वृत्ती ठेवतोयस, विचार ठेवतोयस. त्यांची शस्त्र होतील. माझ्या आयुष्याचं जे सोनं झालं त्यात माझा वैयक्तिक सहभाग इतकाच की मी लोखंडासारखा तात्यारावांकडे गेलो आणि त्यांच्या स्पर्शानं माझं सोनं झालं. माझ्या आयुष्यातल्या चुकांची, दुर्गुणांची जबाबदारी माझी, पण जे हातून चांगलं घडलं
त्याच्या श्रेय मात्र तात्यारावांचं. वाईटाचं उत्तरदायित्व त्यांच्याकडे नाही. सुवर्ण अलंकार देवाच्या मूर्तीला आभूषित करण्याऐवजी जर ते तस्करांकडे गेले तर तो दोष परिसाचा नव्हे, नाही का? तसा मी 93 वर्षांचा दुड्ढाचार्य नथुराम विनायक गोडसे.